नमस्कार. उद्या आहे मंगळवार आणि उद्या आहे भोगी. भोगी हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. जुन्याचा त्याग करून नवीन जीवनाची सुरुवात करण्याचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. भोगी म्हणजे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा होणारा सण आहे, जो आनंदाचे, समृद्धीचे प्रतीक आहे. तर या दिवशी आपल्याला काहीच नाही केले तरी एक महत्त्वाचे काम करायचे आहे. म्हणजेच काय, तर भोगी नाही केली तरीही चालेल, पण काळ्या तिळांचा करा हा अत्यंत प्रभावी उपाय. तुमच्या आयुष्यातील भोग संपतील आणि आयुष्याचं सोनं होईल. तर हा उपाय उद्या कसा करायचा आहे आणि कोणत्या वेळेत करायचा आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. भोगीच्या दिवशी इंद्रपूजेला देखील महत्त्वाचे मानले जाते आणि हा नवीन वर्षातील पहिला सण आहे. या दिवशी आपण भोगीची भाजी देखील करत असतो. भोगी म्हणजे या दिवशी प्रत्येकाच्याच घरी अत्यंत महत्त्वाची ही भोगीची भाजी बनवत असतात. त्यासोबतच बाजरीची भाकरी तीळ लावून बनवली जाते. भाजीमध्ये ओले हरभरे, बोरे, पावटा, वांगी, घेवडा, गाजर, वाटाणा आणि शेंगदाणे अशा अनेक प्रकारच्या गोष्टी टाकल्या जातात आणि अशी मिक्स भाजी या दिवशी बनवली जाते. या भाजीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये तीळ देखील वापरले जातात. तीळ हे उष्ण असल्याने थंडीच्या दिवसात शरीरातील उष्णता टिकून ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर भोगीला केवळ भाजीच नाही तर तिळाची भाकरी देखील बनवली जाते. या जोडीला लोणी असेल तर त्याला विशेष महत्त्व आहे. बाजरीची भाकरी आणि तीळ या दोन्ही गोष्टी शरीराला उष्णता देतात आणि या दिवशी मूग डाळीची खिचडी देखील अनेक ठिकाणी बनवली जाते. पौराणिक कथेनुसार हा दिवस देवराज इंद्र यांना समर्पित आहे. इंद्राने पृथ्वीवर पाऊस पाडून समृद्धी आणली होती, म्हणून त्यांचे आभार मानले जातात. त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये स्वच्छता देखील असायला हवी. अभ्यंग स्नान करून नवीन स्वच्छ कपडे परिधान करायचे असतात. अंगणात सुंदर रांगोळी काढायची असते. त्याचबरोबर या दिवशी जुन्या अनावश्यक असलेल्या वस्तू जाळण्याची परंपरा काही ठिकाणी आहे. याचा अर्थ आपल्या मनातील वाईट विचार जाळून, नकारात्मकता जाळून नवीन वर्षाची सकारात्मकतेने सुरुवात करणे असा देखील होतो. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे म्हणत दरवर्षी 14 जानेवारीला मकर संक्रांती साजरी केली जाते. पण या दिवसाच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते. या सणाचे महत्त्व आणि परंपरा आणि यामागचे धार्मिक कारण देखील अत्यंत महत्त्वाचे असते. तर तुम्ही बघू शकता की आपले चांगले कर्म आणि वाईट कर्म हे दोन्ही आपल्या आयुष्याशी अत्यंत महत्त्वाचे भाग आहेत. तर यातील तुमचे चांगले कर्म केले तर तुम्ही चांगले भोग भोगू शकता आणि जर वाईट कर्म केले तर तुम्हाला वाईट भोग मिळतात. म्हणजेच तुम्ही कितीही कष्ट मेहनत केली तरी तुम्हाला त्याचे हवे तेवढे यश मिळत नाही किंवा मग अनेक समस्यांना सामोरे जावे लागते किंवा तुमचे भोग हे शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक देखील असू शकतात. तर असा हा भोग कमी व्हावा, आपल्या आयुष्यातील जी काही संकटे आहेत ती देखील नष्ट व्हावी आणि म्हणूनच या भोगीच्या दिवशी हे असे काही प्रभावी उपाय आवर्जून केले जातात. तर तुम्हाला या काळा तिळासोबत अजून एक महत्त्वाची गोष्ट मी सांगणार आहे, जी प्रत्येकाच्याच घरामध्ये असते. ती देखील या तिळांसोबत तुम्हाला घ्यायची आहे. या उपायासाठी या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तर आत्ता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो कधी करायचा आहे, तर तुम्हाला तो भोगीच्या दिवशी करायचा आहे. या दिवशी तुम्ही सकाळी हा उपाय केला तरीही चालेल किंवा मग संध्याकाळी देखील हा उपाय केला तरीही चालेल. तर सकाळी कोणत्या वेळेत करावा, तर सकाळी तुम्हाला 12 वाजेच्या आत हा उपाय करायचा आहे आणि संध्याकाळी आपल्याला हा उपाय 5:30 वाजल्यापासून ते रात्री 9:30 वाजेपर्यंत कधीही करता येईल. आत्ता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो वर्षभरातून एकदाच हा केला जातो आणि हा भोगीच्या दिवशी आवर्जून प्रत्येकाने करावा. भोगीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत येत असते आणि त्यामुळेच तुम्हाला सूर्यदेवताला देखील प्रार्थना करायची आहे. त्यासाठी तुम्हाला सकाळी सूर्यदेवताला जल अर्पण करायचे आहे, अर्घ्य द्यायचे आहे. थोडेसे तीळ टाकून तुम्हाला जल अर्पण करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला त्यांना प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यातील सर्व भोग, सर्व संकट, सर्व दुःख पूर्णतः नष्ट करावीत. कारण भोगी, संक्रांत आणि किंक्रांत हे तिन्ही दिवस अतिशय महत्त्वाचे दिवस आहेत. या दिवशी सूर्यदेवताची पूजा ही आवर्जून केली जाते. सूर्यदेवताला जल अर्पण केले जाते आणि हा जो उपाय आहे तो आपल्या आयुष्यातील वाईट, भोग, इडापिडा, दुःख दूर करण्यासाठीचाच आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यातील प्रखर पितृदोष नष्ट होतो, संकटे दूर पळतात आणि तुमचे भोग देखील संपतात आणि तुमच्या आयुष्याचं सोनं देखील होतं. भोगीच्या दिवशी पितृदेवतांच्या सेवेला देखील विशेष महत्त्व आहे. कारण असे म्हटले जाते की भोगीच्या दिवशी स्वर्गाची दारे हे उघडत असतात आणि म्हणूनच या दिवशी पितृदेवतांची सेवा केली जाते आणि हा दिवस पितृदेवतांना देखील समर्पित आहे.
आपल्या घराला पितृदोष जर असेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. कामे देखील आपले मार्गी लागत नाही. सतत कामांमध्ये अडथळे येत राहतात. आणि जर घराला पितृदोष लागलेला असेल तर त्यामुळेच आपले कामे हे पूर्ण होत नसतात, अडथळे येत असतात. आणि त्याचबरोबर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये यश देखील मिळत नाही. अशा समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण हा दिवस पितृदेवतांना समर्पित आहे आणि पितृदोष पूर्णतः नष्ट झाल्यावरच तुमचे सर्व कामे देखील मार्गी लागतात. तुमच्या आयुष्यात आनंद, भरभराट हे कायम येते आणि आयुष्याचं सोनं देखील होत राहतं. त्याचबरोबर पितृदोषामुळे अजून देखील काही तुम्हाला गोष्टींना सामोरे जावे लागते. जसे की भांडणे, वादविवाद घरामध्ये सतत होणे, तुमच्या मुलांची प्रगती न होणे, तुमची प्रगती न होणे किंवा आजारपण येणे किंवा घरामध्ये सतत क्षुल्लक कारणावरून वादविवाद हे अत्यंत महत्त्वाचे कारण या पितृदोषामुळे होत असते. तर हा दोष नष्ट करण्यासाठीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या मंगळवारी भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे, स्वच्छ स्नान करायचे आहे आणि घरातील सर्व सदस्यांनी अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून स्नान करायचे आहे. अगदी घरातल्या लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनीच हे काम करायचे आहे. यामुळे आपल्यातील सर्व दोष हे दूर होत असतात. त्याचसोबत तुम्हाला जर काळे तीळ जर शक्यच नाही झाले तर तुम्ही पांढरे तीळ टाकू शकता. परंतु तुम्हाला भोगीच्या दिवशी या काळ्या तिळाचा उपाय करायचा आहे. म्हणून प्रत्येकजणच काळे तीळ घरामध्ये आणून ठेवत असेल. कोणाच्या घरामध्ये पहिलेच असतील किंवा कोणी दुकानावरून आणून ठेवणार असाल तर आवर्जून तुम्ही भोगीच्या दिवशी सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ टाकायचे आहेत. आणि हे करून झाल्यानंतर तुम्हाला देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे. त्यासोबतच अत्यंत महत्त्वाचे काम म्हणजे सूर्यदेवताला जल अर्पण करायचे आहे, म्हणजेच अर्घ्य द्यायचे आहे. तर एका तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, एक फूल टाकायचं आहे. त्यामध्येच तुम्हाला थोडेसे काळे तीळ किंवा पांढरे तीळ टाकायचे आहे आणि पूर्वेकडे तोंड करून सूर्यदेवताला अर्घ्य अर्पण करायचे आहे. तर तुम्हाला हे जल अर्पण करत असताना सूर्यदेवताचा कोणताही मंत्र म्हणायचा आहे. ओम गृणी सूर्याय नमः हा मंत्र म्हटला तरीही चालेल. तर 11 वेळेला हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही देवघरातील देवांची पूजा करत असताना, तुम्ही देवांना स्नान घालत असताना त्यामध्ये थोडेसे तुम्हाला पांढरे तीळ टाकायचे आहे व त्याने तुम्हाला देवांना स्नान घालायचे आहे. त्यानंतर त्यांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. सूर्यदेवाला जल हे अर्पण करत असताना तुम्हाला हे लवकर करायचे आहे, खूप उशिरा करायचे नाही आहे. जेव्हा सूर्य उगवत असतो त्यावेळेसच तुम्हाला करायचे आहे. तर तुम्ही ते दोन्ही काम करायचे आहेत, पूजा आणि सूर्यदेवाला जल अर्पण करणे. व त्यानंतर तुम्हाला एकदम सकारात्मकतेने हा उपाय करायला सुरुवात करायची आहे. तर उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एक मातीची पंती घ्यायची आहे. त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे. एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत. तांदूळावर थोडेसे हळद, कुंकू टाकायचे आहे. त्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचे तेल टाकायचे आहे. मोहरीचे तेल टाकण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. जर मोहरीचे तेल जर नसेल तर तुम्ही मग जे पूजेमध्ये तेल वापरतात ते टाकले तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला त्या दिव्याला थोडेसे हळद, कुंकू लावायचे आहे आणि तो दिवा तुम्हाला तिथेच प्रज्वलित करायचा आहे. हे सर्व काम तुम्हाला कुठे करायचे आहे तर तुमच्या घराची जी दक्षिण दिशा आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला हे काम करायचे आहे. दक्षिण दिशेला तोंड करून हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर काळे तीळ आवर्जून टाकायचे आहेत. आणि असा हा एक दिवा तुम्हाला पितृदेवतांसाठी आवर्जून प्रज्वलित करायचा आहे. आणि ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा तुम्हाला जप देखील करायचा आहे. दक्षिण दिशेला तोंड करूनच तुम्हाला बसून हे काम करायचे आहे. तुमच्या पितृदेवतांची तुम्हाला नावे माहीत असतील तर ती घ्यावी. नसता तुम्ही हा मंत्र जप केला तरीही चालेल. कमीत कमी 11 वेळेला, जास्तीत जास्त 108 वेळेला हा जप केला तरीही चालेल. पितृदेवतांचे आशीर्वाद तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे. आमच्यावर सदैव तुमचे आशीर्वाद असावेत, कोणतेही संकट आपल्या घरावर येऊ नये यासाठी पितृदेवतांना मनोभावे प्रार्थना करायची आहे. आणि घरातील प्रत्येक व्यक्तींनी नमस्कार करायचा आहे. पितृदेवतांचे नामस्मरण करायचे आहे, त्यांच्या पाया पडायचे आहे. एकच दिवा लावायचा आहे आणि सर्वांनी पितृदेवतांना नमस्कार करायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या घरातील सर्व दोष दूर होऊन, पितृदोष दूर होऊन तुमचे घर सुख समृद्धीने भरावे यासाठी तुम्हाला लक्ष्मी देवीला देखील प्रार्थना करायची आहे. आणि लक्ष्मी मातेसाठी एक उपाय करायचा आहे. तर त्यासाठी तुम्हाला देवघरासमोर आसन टाकून बसायचे आहे. हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळेत करू शकता. तर त्यासाठी एक मातीची पंती घ्यायची आहे. त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे किंवा तुम्ही फुलवात लावू शकता. त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचे तूप टाकायचे आहे. गाईचे तूप नसेल तर दुसरे कोणतेही तूप टाकले तरीही चालेल. त्यानंतर त्या दिव्याला तुम्हाला हळद, कुंकू लावायचे आहे.
एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घेऊन त्यावर हा दिवा ठेवायचा आहे आणि त्यानंतर हा दिवा तुम्हाला देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे। त्यामध्ये 2 अखंड फुलांच्या लवंगा टाकायच्या आहेत। त्यानंतर दिव्याला हळद कुंकू अक्षता फुले वाहून नमस्कार करायचा आहे। त्यानंतर माता लक्ष्मीला देखील नमस्कार करायचा आहे। तिथेच बसून तुम्हाला 1 वेळेला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला 11 वेळेला ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा जप देखील करायचा आहे। दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे की आमच्या आयुष्यातील सर्व समस्या संकटे दूर व्हावेत, तू आमच्या घरामध्ये कायम वास करावा, कायम कृपा प्राप्ती लक्ष्मी देवीची तुमच्यावर राहावी यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे। हे दोन्ही उपाय अतिशय प्रभावी आहेत। आवर्जून भोगीच्या दिवशी उद्या तुम्हाला सांगितलेल्या वेळेमध्ये हे उपाय करायचेच आहेत। नक्की करा। माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा। सर्वांचे खूप खूप धन्यवाद।